नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता बघा उन्हाळा चालू आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपले हात पाय खूप जास्त प्रमाणात काळे होतात, कारण उन्हामध्ये गेलं की खूप जास्त उन्हामुळे टॅनिंग होतं चेहरा किंवा मग हात पाय असेल किंवा गुडघा असेल किंवा हाताचे जे कोपरे असेल ते जर काळे झालेले असेल तर बघा अतिशय सोपी पद्धत मी वापरून अतिशय सोप्या पद्धतीने ना क्रीम किंवा ना पार्लरचा वापर करता कुठलाही खर्च न करता रिझल्ट तुम्ही बघू शकतात. बिफोर आफ्टर रिझल्ट अगदी तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवत आहे. एकाच वॉशमध्ये खूप छान रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळतो. कितीही हात पाय काळे झालेले असेल, अगदी सोप्या पद्धतीने गोरे कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहे. सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच यापासून रिझल्ट भेटणार आहे. तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर बघा सर्वात महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे शॅम्पू. मी या ठिकाणी क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे. यानंतर बघा तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन मेडिकेअर पेडिकेअरसुद्धा करण्याची गरज नाही आहे. आता आपण पार्लरमध्ये जाऊन खूप जास्त खर्च करून आपले हात पाय जे आहे ते क्लीन करून येतो, पण आता तसं करण्याची बिलकुल गरज नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हा खरंच बेस्ट उपाय ठरणार आहे. खूप सोप्या पद्धतीने एक रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात मी या ठिकाणी एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीमध्ये आपल्याला शॅम्पू जो आहे तो काढून घ्यायचा आहे. बऱ्याचदा आपण बघा साबणीने हात धुतो, परंतु हात पाय रोजच धुतो, पण तरीही आपल्या हातामध्ये पायामध्ये भरपूर असा मळ झालेला राहतो, तो अगदी इझिली निघत नाही. तर त्यासाठी हा उपाय एकदा नक्की करून बघा. आता शॅम्पूमध्ये अशा काही गोष्टी असतात की जे आपला मळ जो आहे खूप लवकर काढण्यासाठी मदत करते, पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे आता ही जी रेमेडी आपण बनवतोय ती आपल्याला फक्त हातांवर, पायांवर, मानेवर किंवा मग गुडघा वगैरे या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. चेहऱ्यावरती बिलकुल वापरायची नाही आहे. तर बघा मी या ठिकाणी सर्वात आधी अर्धा चमचा मीठ या शॅम्पूमध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला खाण्याचा सोडा यामध्ये टाकायचा आहे. अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा देखील टाकलेला आहे. तुम्ही खाण्याचा सोडा नसेल तर इनोचा वापर देखील करू शकतात. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्ध लिंबू आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे. आता लिंबू टाकल्यानंतर यामध्ये एक प्रकारची रिॲक्शन तयार होते आणि ते असं फुलायलाच सुरुवात होते, म्हणजे असं फसफसतं उतू यायला सुरुवात होते. आणि बघा आता अर्धंसं थोडंसं लिंबू मी यामध्ये पिळलेलं आहे. तुम्ही खाण्याच्या सोड्याऐवजी इनोसुद्धा टाकू शकतात. व्यवस्थित बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे कोलगेट. हो, आपल्याला या ठिकाणी व्हाईट कोलगेट जे असतात ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. कुठल्याही प्रकारचं जेल किंवा अदर कंपनीचं जे कोलगेट असतं, टूथपेस्ट असतं, ती आपल्याला यूज करायची नाही आहे. व्हाईटवालं कोलगेटच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. कारण काय होतं की जे कोलगेट असतं ते क्लिनिंगचं काम खूप छान प्रकारे करतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये कोलगेट टाकून व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहे. आता याचा वापर केव्हा करायचा, कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पायावरती, हातावरती याला ॲप्लाय करायचं आहे. तर तुमच्या पायाला जर भेगा पडलेला असेल, टाचेला जर भेगा असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अगदी बेस्ट ठरणार आहे. यामुळे पाय खूप सॉफ्ट होतात, सोबतच गोरेसुद्धा होतात. बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे लगेचच पायावरती किंवा हातावरती अप्लाय करायचं आहे. चेहऱ्यावरती हे लावायचं नाही आहे, याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण तेलाने पायांचे, हातांचे मालिश करतो, सेम त्या पद्धतीने अगदी 5-10 मिनटं व्यवस्थित याला असं स्क्रब करून घ्यायचं आहे. यामुळे तुमची जी स्किन आहे खूप छान सॉफ्टही बनते, सोबतच ग्लोसुद्धा येतो. आणि त्यासाठी आपल्याला खूप जास्त पार्लरमध्ये जाऊन पैसे देखील खर्च करण्याची बिलकुल गरज पडणार नाही. उन्हाळ्यामध्ये हा उपाय तुमच्यासाठी खरंच बेस्ट ठरणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. आता बघू शकता तुम्हाला जितकं स्क्रब करता येईल तेवढं स्क्रबिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हातावर
हातावरती हे घासायचं आहे, चोळायचं आहे. म्हणजे आपल्या हातावरती पायावरती जो काही मळ साचलेला राहतो तो अगदी इझिली निघतो. खूप छान रेमेडी आहे. यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहे त्यामुळे जो मळ आहे किंवा काळवटपणा आहे तो रिमूव्ह होण्यास खूप जास्त मदत होते. बघा व्यवस्थित आता हातावरती पायावरती अप्लाय करून झाल्यानंतर आता हाताची आणि पायाची जी बोटं असतात, बऱ्याच जणांना नखं वाढवण्याची सवय असते, त्यामध्ये बऱ्याच असं काळवट पिवळसरपणा नखांवरती येतो. तर बघा ते सुद्धा क्लीन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. व्हाईट कोलगेटच मी या ठिकाणी वापरत आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला आपल्या हाताच्या बोटांवरती किंवा पायांवरती नखांवरती हे व्यवस्थित लावायचं आहे. त्यानंतर बघा व्यवस्थित यालासुद्धा अशा पद्धतीने चोळायचं आहे. तुमच्याकडे जर टूथपेस्टचा टूथब्रश असेल असा जुना पडलेला, त्यानेसुद्धा तुम्ही हे क्लीन करू शकतात. तसं मला या ठिकाणी ब्रशची गरज वाटली नाही, मी डायरेक्टली हातानेच याला क्लीन करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही हाताची नखांची बोटं जी आहे तीसुद्धा कोलगेट लावून क्लीन करू शकतात. बऱ्याच महिलांना नखं जे आहे वाढवायची सवय असते, पण ती स्वच्छ देखील ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण काय होतं, कधी कधी पिवळसरपणा नखांवरती येतो, तर तो घालवण्यासाठी तुम्ही एकदा हा उपाय करू शकतात आणि रिझल्ट तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर रिझल्ट याचा मिळतो. आणि बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित जितका वेळ तुम्हाला हे स्क्रबिंग करता येईल, जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढा स्क्रब व्यवस्थित याला करून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण ही रेमेडी तयार केली होती. खूप सोप्या पद्धतीने आपण आपल्या हातावरचं जे टॅनिंग असेल किंवा मग काळवटपणा असेल तो दूर करण्यासाठी हा सोपा उपाय तुमच्यासोबत मी शेअर केला. बघू शकतात. त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने, म्हणजे जे वॉर्म वॉटर असतं आपलं नॉर्मल पाणी, त्याने आपल्याला व्यवस्थित पाय आणि हात जो आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता तुमच्या जर म्हणजे तुम्ही जर कंटिन्युअसली सॉक्स यूज करत असाल तर पायाचा जर वास येत असेल, स्मेल येत असेल, तर तुम्ही यामध्ये चहा पावडर जी असते ती चहा पत्ती टाकूनसुद्धा तुम्ही पाय जे आहे ते वॉश करू शकतात. त्यानेसुद्धा पायातला जो स्मेल आहे तो लवकर दूर होतो. आपल्या मुलांनाही तुम्ही ते करायला लावू शकता. त्यानंतर बघा आपल्याला व्यवस्थित हे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर यावरती आपल्याला मॉइश्चरायझर किंवा मग खोबऱ्याचं जे तेल असतं ते आपल्याला लावायचं आहे. शक्यतो या ठिकाणी बघा खोबऱ्याचं तेल वापरा, कारण खोबऱ्याचं तेलामुळे आपले जे पाय आहे, स्किन आहे ते खूप सॉफ्ट बनते आणि रिझल्ट तुम्ही बघा आधी जे पाय होते किंवा हात होते ते बघा कसे दिसत होते आणि आता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. कुठल्याही प्रकारचा एडिटिंग वगैरे मी या ठिकाणी केलेलं नाही आहे. लाईव्ह रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. हातांची बोटंसुद्धा बघू शकतात. सुरुवातीपासून तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला रिझल्ट व्यवस्थित समजला देखील असेल. खूप सोपा उपाय आहे आणि एकाच वॉशमध्ये बघा किती सुंदर रिझल्ट या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे. पायांच्या भेगांसाठी सुद्धा खूप उपाय हा युजफुल ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल, तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा एकदा ही रेमेडी ट्राय करून बघा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील कमी खर्चामध्ये या ठिकाणी फायदा होऊ शकेल. आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. एका साईडला माझ्या आधीचे पाय आणि हात बघू शकतात आणि दुसऱ्या साईडला मी ही रेमेडी वापरल्यानंतरचा रिझल्ट तुम्ही बघा. खूप सुंदर आहे. नक्की ट्राय करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.